जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, गुन्हा दाखल करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या। संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी येथील दत्तधाम सरकार मठाचा चालक भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याच्या अघोरी कृत्यांचा अखेर पर्दाफाश झाला आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गडगे महाराज आणि त्याच्या सहकाऱ्यांवर जादूटोणा विरोधी कायदा आणि फसवणुकीसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। राजेंद्र गडगे हा गेल्या अनेक वर्षांपासून वडगाव पान परिसरात स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत होता। कॅन्सरसारखे गंभीर आजार मंत्राने बरे करणे, निपुत्रिक महिलांना मूल होण्याचे आमिष दाखवणे आणि घरातील समस्या दूर करण्याच्या नावाखाली तो भाविकांकडून 11,000 ते 51,000 रुपयांपर्यंत रक्कम उकळत असे। विज्ञानाने हात टेकलेल्या आजारांवर मंत्राच्या साहाय्याने उपचार करण्याचा दावा करून त्याने अनेक रुग्णांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र बापू गडगे याच्यासह डॉक्टर मोहनपुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सुरेश शेंडे आणि मधुकर शिंदे अशा एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। यापैकी मुख्य आरोपी गडगे आणि मधुकर शिंदे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। गेल्या 10 वर्षांपासून हा भोंदूगिरीचा प्रकार उघडपणे सुरू असतानाही पोलिसांनी कारवाई का केली नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। इतकेच नव्हे तर काही पोलिसांनी या महाराजाला संरक्षण दिल्याचेही आरोप होत आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे अखेर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके करत आहेत। काल दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे ॲडव्होकेट रंजना गवांदे मॅडम यांचा तक्रारी अर्ज स्वीकारण्यात आलेला होता। त्याच्या चौकशीनंतर सदर बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा रजिस्टर नंबर 195/2026, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सन 2013, तसेच भारतीय न्याय संहिता 2023, ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्ट, त्याचप्रमाणे मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट याच्या खाली विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात मंत्रशक्तीद्वारे, तंत्रशक्तीद्वारे लोकांच्यावर उपचार करण्याची काही यूट्यूबला व्हिडिओज शेअर झालेले आहेत आणि वेगवेगळे सोशल मीडिया यावर सुद्धा ते शेअर झालेले आहेत। त्यानुसार जे राजेंद्र बापू गडगे राहणार वडगाव पान, त्याचप्रमाणे मधुकर शिंदे राहणार रहीमपूर संगमनेर, या दोघांना कालच्या जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। अजून काही आरोपींचा शोध चालू आहे। गुन्ह्याच्या संदर्भाने तपास चालू आहे, पुढील तपास करीत आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून हे व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल होत होते, तसंच त्याने खंडणी देखील मागत असल्याचा एक व्हिडिओ स्वतः बाबाने प्रसारित केला होता। या संदर्भात आता पोलीस काय कारवाई करणार? एका व्हिडिओमध्ये मधुकर शिंदे नावाचा व्यक्ती आणि सदर गडगे महाराज या दोघांचे आणि अजून 2 लोकांचे व्हिडिओमध्ये दिसत होतं की पोलिसांचं सुद्धा नाव त्यांनी घेतलेलं होतं। त्याची सुद्धा तपासात कारवाई करायचे आपण ही करत दक्षता घेत आहोत। आज रोजी दोन्ही आरोपींना अटक केलेलं आहे, माननीय न्यायालयात हजर करीत आहोत। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।